होण्याकरता दोघांची आवश्यकता आहे. एक ब्रह्मचैतन्य आणि आभास. बाह्य पदार्थ ज्ञानाकरता ब्रह्मचैतन्य त्याचं काम कोणतं आणि आभासाचं काम कोणतं. तेव्हा ब्रह्मचैतन्य या ठिकाणी काल आपलं होऊन गेलं की जे सर्वाचं प्रकाशन करते त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं. बरोबर. कोणाकोणाचं जे प्रकाशन करते. देववृत्त्या भासकुंभानां समुद्भाष्यते चिदा आणि कुंभमात्र फलत्वाचा आभासता स्फुरे. देववृत्त्या आभास कुंभानां, बुद्धिवृत्ती, आभास, घट या समुदायाचं जे चिंतन प्रकाशन करते त्याला म्हणतं ब्रह्मचैतन्य. आणि कुंभ मात्र फलत्वात आभासता स्फुरे. आभास मात्र फक्त काय करतो, कुंभाचं म्हणजे घटाचं ज्ञान करून देतो. एका घटाचं ज्ञान करून देतो आभास, आणि सर्वाचं ज्ञान करून देतो त्याला काय म्हणायचं, ब्रह्म. म्हणून बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता दोघांची आवश्यकता आहे, ब्रह्मचैतन्य आणि आभास. चैतन्यम द्विगुणं कुंभे ज्ञातत्वेन स्मृत्यता अन्य अनुव्यय व्यवसायाख्या ततोदितो. चैतन्यम द्विगुणं कुंभे ज्ञातत्वेन पुरस्वता. कुंभे द्विगुण, एक सामान्य आणि विशेष. सामान्य म्हणजे काय आणि विशेष म्हणजे काय. सामान्य म्हणजे भिंतीवरती आता सूर्याचा प्रकाश आहे तो कोणता आहे, आणि आरशातून कडव सापडलं त्याला काय म्हणायचं, आभास. किम स्वरूप आहे आभास कोणाचा आहे, ब्रह्मचैतन्य म्हणजे सामान्य. आणि आभास कोण झाला, भाग पेटी आहे. एक पेटीमध्ये विस्तव आहे ना, अग्नी आहे ना, कोणत्या रूपाने. आणि असं केल्यानंतर थोडंसं लावलं कोणाला तर उघड्याचं मध्ये विशेषामध्ये प्रकाश आहे. कोणात प्रकाश आहे, आणि दागता कोणात आहे, विशेषामध्ये. कोणताही विशेष व्हावं लागला. सामान्यामध्ये नसते, धर्म नसतात. म्हणून दोन प्रकाशाने, जशी भिंत दोन प्रकाशाने प्रकाशित आहे त्याप्रमाणे चैतन्य द्विगुण कुंभे, घटसुद्धा दोन प्रकाशाने काय आहे, प्रकाशित आहे. कारण ज्या अर्थी विशेष दिसतो त्या अर्थी सामान्य काय केलं पाहिजे. ज्या अर्थी एखादी बाई असते ना, मटकी म्हणा किंवा काहीतरी म्हणा, त्याच्यातून नाही का रात्री ती पाण्यामध्ये काय करते, काय हरभरे काय तुमचे मटकी बिटकी अशी टाकते बघ. सकाळच्या पर्यंत उठलं त्याच्यात काय निघते. हा विशेष कोणी केला, पाण्याने केला आहे का. पाण्याने टाकल्यामुळे, आणि त्याच्यात खडा असतो, काय असतो त्याला कोण निघते का. मग त्याच्यात सामान्याचा काय अभाव आहे. मग विशेषाकरता त्याच्यात बीज काय केलं पाहिजे. ज्या अर्थी त्या मटकीच्या दाण्यातून काय निघालं, मग त्याच्यामध्ये काय म्हणजे बीज होतं ते सामान्य रूपात. आता कोणत्या रूपात झाडते, कोंब दिसतो त्याला विशेष रूप म्हणायचं. सामान्य आहे, सामान्याशिवाय विशेषाचे हे लागू शकत नाही. सामान्य काय केलं पाहिजे त्याच्यात, अन्य व्यवसायाख्य अनाव येतो दितम. अन्य व्यवसायाख्य, अनुव्यवसाय असं म्हणतात त्याला. अनुव्यवसाय म्हणजे काय, जसं एक निगेटिव्ह असते, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होत असते. पण पॉझिटिव्ह होण्याकरता काय पाहिजे, आहे का. फोटो काढतात ना, पहिला कोणता निघतो, आणि मग ते असं केलं की त्याप्रमाणे चिदाभासाच्या द्वारा काय होत असते, आपल्याला घट आहे एवढं ज्ञान होते. कोणतं, आणि पुढे ब्रह्मचैतन्याच्या द्वारा घटाला मी घटरूपाने काय केलं, याला अनुव्यवसाय म्हणतात. अन्य म्हणजे नैयायिक लोकांमध्ये, न्यायशास्त्रामध्ये त्याला अनुव्यवसाय, मागावून होणारं ज्ञान त्याला म्हणायचं अनुव्यवसाय. घटो अयम इति व्यक्ती आभासस्य प्रसादतः.
विज्ञातो घट युक्ती ब्रह्मणो ग्रहोतो भवे. आता हे साहेब हे थोडंसं प्रमाणाचं ज्ञान असल्यामुळे या कुटस्थ दीपामध्ये या प्रमाणाचाच विचार केलेला आहे. आपल्याला घट हे ज्ञान कोणामुळे होतं? दोन नाही ना, ब्रह्मचैतन्य आणि आभास. हा घट आहे हे ज्ञान कोणामुळे होतं? आणि घटाला मी जाणला हे ज्ञान कोणामुळे होते? आभास आणि कुटस्थ. आभासाच्या कृपेमुळे आपल्याला घटोयमिति युक्ती आभासस्य, हा घट आहे याचं जे आपलं ज्ञान झालं त्याच्याकरता कोणाची कृपा नाही का? हे आभासाची कृपा कोणाची? हे बघ, घटोयम आभास युक्ती आभासस्य प्रसादतः, हा घट आहे असं जे ज्ञान होतं ते कोणाच्या प्रसादामुळे? प्रसाद म्हणजे खाण्याचा प्रसाद नाही, कृपेचा प्रसाद करायचा. आपण म्हणतो तुमच्या कृपा प्रसादामुळे आम्हाला हा लाभ काय झाला. प्रसाद म्हणजे दिवेतून खाण्याचा प्रसाद नाही घ्यायचा. आपलं कार्य पूर्णात पावला गेलं म्हणजे आपण काय म्हणतो तुमचं आमच्यावर ते काय झाला. आभासाच्या प्रसादाने आपल्याला हा घट आहे असं ज्ञान होते. विज्ञातो घट हा युक्तयुक्ती अनुग्रह तो भवे. मग घट आहे असं ज्ञान झालं पण त्याचं पुन्हा निगेटिव्हचं पॉकेट व्हावं लागते. मी घटाला घटरूपाने काय केलं हे ज्ञान कोणामुळे होते? ब्रह्मचैतन्य. दोन आहे ना, एक ब्रह्मचैतन्य आणि आभास. आभासामुळे हा घट आहे असं फक्त चित्तात येते. आतापर्यंत घटाचं काही नव्हतं, मात्र घटाची उपलब्धी झाली. हे ज्ञान कोणामुळे? आभासामुळे. आणि घटाला मी जाणतो बरं का. परत जे आणखी घटाचं घटरूपाने ज्ञान होतं आहे, हा मात्र अनुग्रह कोणाचा आहे? ब्रह्मचैतन्य. मी घटाला घटरूपाने काय करतो त्याला अनुव्यवसाय म्हणतात. न्याय एकाच्या भाषेमध्ये दोघांचे दोन कार्य. आभासाच्यामुळे आणखी घट आहे आज इतकं कळालं आणि पुढे ब्रह्मचैतन्याच्या द्वारा मी घटाला घटरूपाने काय केलं हे कोणाच्या कृपेमुळे? ब्रह्मचैतन्य. आभास ब्रह्मणे देहात बाह्य यदोत्पिचे अंतद्वत आभास कुटस्थो विवेचितांग पुष्प. आभास ब्रह्मणे देहात बाह्य, हे देहात येतं चिते. हे पहा, जसं देहाचं ज्ञान होण्याकरिता आभास ब्रह्मणे देहात यद्वत व्यवचित आहे तद्वत आभास कुटस्थो विवेच्यतांग पुष्प. बाह्य पदार्थाचं ज्ञान होण्याकरता कोण किती पाहिजे? आभास. आणि पुढे दोन शब्द आहे ना, तुम्ही तो श्लोक वाचा तुमच्या हे पहा. आभास ब्रह्मणी देहात बाह्य यद्वत. बाहेर असलेला देहाचं ज्ञान होण्याकरता कुणाची आवश्यकता आहे? आभास आणि नाही, दोन आहे ना. प्रमाणाचा विचार आहे ना, त्याच्यात कथा नाही बा. त्याच्यात काय तत्व विचार आहे. कथा बिथा असली तर आपले डोळे लावलेला मनुष्य उघडून बोलत आणि तत्व विचारायला तर असलेले डोळे जागतो. ज्ञानाचा विचार, ज्ञान कसं होते आपल्याला वाटते, आपल्याला ऐकायला कसं येते. ह्याच्याकरता विज्ञानशास्त्रामध्ये बघा तुम्ही याचा खोलवर काय केलेलं असतं, विचार केलेला असतो. देहाचं ज्ञान होण्याकरता ते बाधित आहे. देहाचं ज्ञान होण्याकरता आभास ब्रह्मणे देहात बाई. देहाचं ज्ञान होण्याकरता दोन एक आहे आणि कोण आहे मग आभास. आभास काय करतो? घट आहे असं ज्ञान करून देतो. आणि ब्रह्मचैतन्य काय करते? घटाला मी घटरूपाने काय केलं? जाणलं. हे काम ब्रह्मचैतन्य करते. हे तत्वात देहात नाही का
तद्वत आभास कुठं विवेचना. आपल्या देहामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान होत असते. ते कोणामुळे होत असते? कुटस्थ आणि आभास. कुटस्थ दीप आहे ना, देहात वपुषू म्हणजे देहामध्ये. हे बा आपल्याला भूक लागली, कोणामुळे कळालं? भूक गेली हे कोणामुळे कळालं? याचे ज्ञान आहे की जसं बाह्य ज्ञान आहे तसं ते सुद्धा. मला म्हटलं एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, कीर्तनाला गेलो. पुढे कीर्तन झाल्यानंतर यायला लागलो एक ग्रस्त. तर म्हणे महाराज म्हणे मी मोठा गवई आहे. मी म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, चाल का म्हटली नाही? तर म्हणजे दिलीच नाही. म्हणे चाल म्हणण्याकरताच उभं राहिलो होतो म्हणे, पण तर चाल देणाऱ्या माणसाने काय केली नाही. म्हणून म्हटलं मग तो आपल्याला सांगायला म्हणजे महाराज तुम्ही वेदांत कशाला सांगितलं थोडं? म्हटलं थोडा चांगला लागत असते का चिवडाच वाढायला लागत? काय तुपाचा शिरा वाढला पाहिजे, त्यांना काय कळते? जाऊ म्हटलं तू चाल का म्हटली नाही? तर म्हणलं पहिली दिली नाही. बरं म्हटलं त्याला म्हणलं दुसरी चाल दिली होती की? म्हणलं ती चाल देणारी मला काय केली नाही. म्हटलं बा तिसरी मिळेल. आम्ही चाली किती दिल्या? म्हटलं तिसरी चाल देईल बा मला. तर म्हणा तिसरीसुद्धा काय झाली नाही. म्हणलं असा राग आला काय विषय? म्हणलं टाळ फेकूनच मारा. मी म्हटलं त्याला म्हटलं तुला राग इतकं येण्याचं कारण काय आहे का? कारणाचा काय घेतला पाहिजे? शोध घेतला पाहिजे. पूर्वी होता का? आता काय झाला राग? मग राग आला मला एक कोणामुळे कळाला. म्हटलं बरं झालं बा टाळ फेकून मारलं नाही. मग आपल्याला राग आला एक कोणामुळे कळाला? ज्याच्यामुळे कळते त्याला ब्रह्मचैतन्य. अरे आणि तो राग निवृत्त झाला हे कोणामुळे कळते? मग आतले सगळ्या विकाराचं ज्ञान होतं ना. मला ताण लागली आहे, ताण गेली, झोप आलेली आहे, हे सगळं देहाच्या आतमध्ये होणारं ज्ञान कोणामुळे होते? कुटस्थ आणि आभास. बरं का? दोन आपण जसं घटाचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्य आणि आभासाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे देहाच्या आतील विकाराचं ज्ञान होण्याकरिता कुटस्थ आणि आभासाची काय? जडाला कुठं कळत असते का? आहे का? कोणीतरी चेतनशक्ती असल्याशिवाय चालू शकत नाही. जडामुळे कुठं ज्ञान होत असते का? सगळं शरीर किम स्वरूप आहे, जड स्वरूप आहे. हे चलनमलन करते ईश्वराची सत्ता काय काय चाले हे शरीर कोण विधे. नाही म्हणायला लागले पायाची असत ते तुकोबारायला कळत नव्हतं का पायाच्या सत्तेने? पायाच्या सत्तेने चालते असलं म्हणतं मोठं काय करावं लागते? चालत जाते मसनामध्ये का 4 माणसाला न्यावं लागते? आणि ढेरी विहिरी मोठी असली कारमध्ये न्यावं लागते. बरोबर ज्ञान होण्याकरता बरं का कोणाची आवश्यकता आहे? त्याच्याकरता एक कुटस्थ आहे. देहाच्या बाहेरचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्य आणि आभास. आणि देहामधलं ज्ञान होण्याकरता कुटस्थ आणि चिदाभास. दोन समानते ना. आपल्याला ज्ञान होते ना. एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती होते, दुसरी वृत्ती जाऊन तिसरी वृत्ती. अनेक बुद्धीचे शहरात माणसाला राग येत असतो, क्षणात आणखी प्रेम वाटत असते. हे ज्याच्यामुळे कळते त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? ब्रह्मचैतन्य म्हणायचं. नाही, शरीराच्या आतल्याला कुटस्थ ब्रह्म एकच आहे. ब्रह्मस्वरूपाला थोडी उपाधी लागल्यामुळे त्यालाच कुटस्थ एक आहे. तर वास्तविक तो किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप. उपाधीमुळे त्याला साक्षी कुटस्थ आत्मा तत्त्वव्यापनोती ती आत्मा उपदिष्टे समीयपी. मग त्याला उपाधी लागली की नाव येत असते. एरी ब्रह्मस्वरूपाला नाव वगैरे काही नाही. ते अनाम की रजापती.
पण व्यवहाराकरता नावं काय करावं लागतात, ठेवावे लागतात. मुलांना नावच ठेवलं नाही तर मग काय, अहो तुम्ही इकडे या आणि तिकडे जा. एक कोणीतरी आपला ग्रस्त श्रीमंत मनुष्य, घोड्याचा व्यसनी होता, घोडा होता आणि त्याला राखण्याकरता एक नौकर ठेवला, तो उत्तर भागातला, आणि त्याला काही माहिती नाही, आणि घोड्याच्या खिचमती करता ठेवला. घोड्याला घोडं म्हणतात हे माहिती नाही त्याला, चाबुकाला चाबूक म्हणतात. मग त्याला कुठे पाठवलं, पाणी पिण्याकरता घोड्याला नेलं. ते घोडा इबलीस होता. लगाम तोंड काढलं आणि पळून गेलो. आणि आता काय करता, पण लगाम कुठे राहिला, याच्या हातातनं घोडं गेलं पळून. मग तिकडून येणाऱ्या माणसाला विचारायचं, म्हणलं अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो याच्यात नाही का, त्याला जाऊन सांगा. काय सांगा, याच्यातलं विना नावं ठेवल्याशिवाय व्यवहार होऊ शकत. म्हणून व्याकरणामध्ये पहिलं आहे कोण आहे, नाम. नाम पुढे सर्वनाम विशेष नाम. मग ते देहातल्या आतल्या आणि जे काही आपल्याला ज्ञान होत असतं ते कोणाच्यामुळे होत असतं, चिदाभासाने कुठ असतं. अहम वृत्तो चिदाभासा कामक्रोधादिकाशुचे संव्याप्य वर्तते वर्ते लोहे वन्यरी यथा तथा. अहम वृत्तो चिदाभासा कामक्रोधादिकाशुचे संव्याप्य वर्तते तप्ते लोहे वन्यरी यथा तथा. ज्याप्रमाणे आणखी लोखंडाला अग्नी लागल्यानंतर तो अग्नी एका भागात राहतो का सगळ्या भागामध्ये जातो. बाई स्वयंपाक करते त्यावेळेला आणखी ते तवा काय व्हावा लागतो, तो अग्नी एकाच भासात राहतो का सगळ्यात, तवा तपावा लागला. भाकरी ज्या आरती भाजल्या जात असते ती कोणामुळे, तापलेल्या. मग एक ग्रस्त आपला कामधाम करून जोरात काय लागली होती भूक, आणि कुटुंबाला म्हणायला लागलं, म्हटलं की वाढ काय जे असेल ते वाढ. ते म्हणाले भाकरी थापते मग तुम्हाला जेवायला देते. त्यांची भूक का होईना. झालं का एखादा विद्यार्थी असतो ना, नाश्ता झाला का, नाश्ता म्हणलं झाली का भाकरी. मग त्या बाईने सांगितलं, म्हणलं मला तुमचं डोकं तापून काही भाकर टाकता येत नाही. भाकरी टाकण्याकरता कोण तापलेला पाहिजे, तवा तापे जाऊ द्या. जसं आणखी ती उष्णता कोणामध्ये शिरते, हे पहा तप्तलो आहे त्याचाच होता. तापलेल्या लोखंडाच्या याच्यामध्ये जसा अग्नी सर्वतो बाजू असतो, त्यापुढे अहम वृत्त चिदाभासा कामक्रोधायुग आहे. अहम वृत्त सप्तमी आहे त्याच्यामध्ये. अहंकार चिदाभासा कामक्रोधाधिकार. अंतःकरणामध्ये जे काही विकार असतात, काम क्रोध वगैरे आदी करून त्याच्यामध्ये तो चिदाभास व्याप्त असतो. म्हणून आपल्याला कळते मला राग आला, मला इच्छा झाली, अलग लक्षामध्ये. कारण त्याच्यामध्ये चैतन्याचा भास नसेल तर कळू शकत नाही. मग काम क्रोधाधिकाशय संव्याप्य वर्तते लोहे वन्येर यथा तथा. ज्याप्रमाणे लोखंडामध्ये सगळ्या बाजूने अग्नी व्याप्त असतो, त्याप्रमाणे हा चिदाभास अहमवृत्ती काम क्रोध आदी करून जेवढे विकार असतील त्याच्यामध्ये व्याप्त असतो. म्हणून आपल्याला कळत असते मला काय राग आलेला आहे. हे सुद्धा शहाणा मनुष्य रागाचा काय करतो, इतरावर परिणाम करत नाही. शहाणा मनुष्य काय करतो, आपण संयम म्हणायचा. काय म्हणायचं, एखादा मनुष्य म्हणायला लागला मला एक राग येतच नाही, तू काय मुक्त आहे का, राग नाही. कामक्रोधा नाही झाली आणि भट्टी झाली, त्याच्यातही पुन्हा घ्यायचं. मुक्त जरी झाला तरी व्यवहार होत असतो, पण तो परोपकारा करता होतो. कोणाकरता, ते जोग महाराज होते ना, तर मामासाहेब म्हणायचे, म्हणलं बुवा तुम्ही
रागावतात. मग ते जोग महाराजांनी सांगितलं, म्हटलं रागवणं माझा काही स्वभाव आहे का? नाही का रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाकडे मी रागवत असतो का तुमच्यावर रागवतो? तुमच्यावर का रागवतो? तुमचं काय व्हावं? माझा राग खरोखरच आहे का उसना आणलेला आहे? म्हणून मुक्ताच्या ठिकाणी काय असतो? मुक्त आणलेला असतो. आणि आपल्या ठिकाणी स्वभावता असतो. काम क्रोधा नाही भक्ती झाली. मग ज्याच्यामुळे कळते त्या अर्थीचे आभासामुळे कळते. कोणामुळे कळते सगळं? जर आभास नसेल तर कळणार. दिवा ज्या अर्थी लागतो, बटन ज्या अर्थी असतं, बल्ब लागतो, त्या अर्थी ताऱ्यामध्ये कोण आली? वीज आल्याशिवाय बल्ब प्रकाश देऊ शकत नाही. मग प्रकाशाचं स्वरूप कोणाचं? तारेचं आहे का विजेचं आहे? मग तार काय करते? वाहक आहे. काय? स्वमात्रं भासयेत् तप्तं लोहं नान्यत् कदाचन एवं सहित आभाससहिता वृत्तया स्वाभाविका. स्वमात्रं तप्तं लोहं नान्यत् कदाचन एवं आभाससहिता वृत्तया स्वस्वाभाविका. स्वभावसमात्र भासे तप्तं लोहं. हे पण लोखंडच तापलं बघा, लाल होत असतं. काय होते? चाललेल्या माणसाला अंधारामध्ये लाल दिसलं म्हणजे आपल्याला त्याच्या प्रकाशाने आपल्याला काय होते? ऐक, स्वमात्र भासये तप्तं लोहं नान्यत् कदाचन. पण ते अन्याचं प्रकाशन करू शकत, आपलं प्रकाशन करते. एखादा लाल कोहता असला तो काय करतो? स्वतःचं प्रकाशन करतो. लाल कोहत्यामुळे दुसऱ्याचं प्रकाशन होऊ शकत नाही. स्वतःचं प्रकाशन होतं, दुसऱ्याचं प्रकाशन करू शकत. स्वमात्रं तप्तयेत् लोहं नान्यत् कदाचन एवं आभाससहिता वृत्त्या स्वस्वभाविका. ह्याच्या अंतःकरणामध्ये आणखी वृत्त्या उत्पन्न होत असतात. स्वस्वभाविका एवं सहिता. म्हणून त्या आपलं प्रकाशन करतात, अन्याचं प्रकाशन करू शकत. एखादा असतो ना, एखादा विद्वान मनुष्य असतो, तो आपलं स्वतःही सुद्धा ज्ञान घेतो आणि आपल्याबरोबर अन्यालाही सुद्धा काय देतो? ज्ञान देतो. हे संतांची प्रक्रिया असते बा. संतही स्वतः संताने सरता केलो तशा बरी तुका म्हणे आले समर्थाचे. आपल्याही ठिकाणी ज्ञान असते आणि दुसऱ्यालाही सुद्धा ते ज्ञान काय करतात? सर्वसामान्य लोक शक्य आहे का? एक सहज दृष्टांत आला तुम्हाला या ठिकाणी. संव्याप वर्तते एवं आभाससहिता वृत्तया. आभासाने युक्त असलेल्या ज्या ज्या वृत्ती असतात स्वस्वभाविका, त्या मात्र चेतन स्वरूप असतात. स्वतःचं ज्ञान स्वतःच करून देणाऱ्या असतात. अन्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही. ह्या ज्या वृत्ती आहे, ज्या वृत्ती कशा असतात त्याच्याकरता विसावा श्लोक आहे. क्रमात विच्छिद्य जायन्ते वृत्तयो अखिला सर्वापि विलीयन्ते सुप्ती मूर्छा समाधी. क्रमात एकाच वेळेला सगळ्या वृत्ती उठत असतात का? क्रमाक्रमाने नाही का? एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती जाऊन क्रमात विच्छिद्य जायन्ते वृत्त. अनेक बुद्धीचे तरंग दररोज आता संघ किती वृत्ती उठतील त्याचं गणित आपल्याला काढता येत नाही. अनेक वृत्ती जातात. एक वृत्ती गेली की दुसरी. वृत्तयोग केला सर्वापि विलीयन्ते. झोप लागली म्हणजे वृत्ती उठण्याचं काय होते? जोपर्यंत वृत्ती असेल तोपर्यंत झोप लागलेली ऐकायची. एखादा कोणतरी पोथी सांगायला लागला, जोपर्यंत आणखी हुंकार देते तोपर्यंत जागा आहे. नाही मला झोप लागली आहे. झोप लागली तर बोलतो कसा? बोलत असेल तर जोपर्यंत बोलतो आहे तोपर्यंत झोप लागलेली. सर्वापि विलीयन्ते. सर्व वृत्ती
अशा ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये कोणतीही वृत्ती नसते. त्या कोणत्या कोणत्या अवस्था? सुप्ती, मूर्छा, समाधी. सुप्ती म्हणजे झोपेमध्ये सर्व वृत्तीचा आपल्या उपादान कारणामध्ये काय झालेलं असतं, त्या दिवसाचा प्रारब्ध संपलं म्हणजे झोप लागत असे. आणि दुसऱ्या दिवसाचं प्रारब्ध सुरू झालं म्हणजे आपोआप काय होत होतं, जागा करावा लागत असतो का आपोआप होतं, नाही का? आणि जर जागाच होत नसेल तर राम बोल बाई संपलं. मग सगळं प्रारब्ध काय झालं, त्या देहातलं प्रारब्ध काय झालं, संपलं. दिव्यातलं तेल संपलं की प्रकाश देणं काय झालं. अशा अवस्था असतात. मग कोणती अवस्था आहे? सुप्ती म्हणजे झोप ही अवस्था आहे, सुषुप्ती असं म्हणतात. एखाद्या माणसाला जोरात मार लागलेला आहे, बेशुद्ध पडतो, मूर्छा अवस्था त्याला बसत. एखादा डॉक्टर अपघात झाला किंवा ॲक्सिडेंट झाला, मग तो मार बसला तर काय होतं, पण त्याला उचलून द्यावं आणि पुढे मग दवाखान्यामध्ये द्यावं. आणि पुन्हा शुद्धीवर आला तर तो म्हणतो मी मला या दवाखान्यात आणलं घ्यावं. कोणती अवस्था? बेशुद्ध मूर्छा अवस्था. त्याच्यात कोणतीच वृत्ती नसते. आणि योगाने प्राप्त होणारी अवस्था त्याला काय म्हणतात, त्या समाधीमध्ये काय आहे, त्याच्या समाधीमध्ये तुम्हाला काय विचारसागरामध्ये दोन प्रकार, एक सविकल्प आणि कोणतीच आठवण राहत नाही, तिला निर्विकल्प समाधी म्हणतात. अस्वयसा कोठे देहीच विदेही एवं आभास सहिता वृत्त सुप्ती, मूर्छा, समाधीमध्ये या सर्व वृत्ती विलीन झालेल्या असतात. पुढे या सर्व वृत्ती विलीन झालेल्या आहे आणि जाग्या झालेल्या आहे याचं ज्याला ज्ञान असते त्याला कुटस्थ असं म्हणतात. संदयो केल वृत्तीनाम भावाभावस्य भाषिता निर्विकार येणं असं कुटस्थ इथे उच्चते. संदयो केल वृत्तीनाम भाव, एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती उत्पन्न झाली याचं प्रकाशन कोणी केलं? संदयो केलं वृत्तीनाम, संधी समजतं. एक वृत्ती काय झाली, उत्पन्न झाली, दुसरी वृत्ती काय झाली, संपली. याचं संधी. एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती आली याचं ज्ञान कोणामुळे झालं ते पहा. संदयो केलं वृत्तीनाम भावाभावाचे बाहेर, पहिलीचा अभाव झाला आणि दुसरीचा काय झाला, आतापर्यंत लाडू खाण्याची इच्छा होती त्याला कळते बा, आणि लगेच तहान लागले. कोणीतरी आपला जेवणारा मनुष्य जेवायला गेला, पानं पिणं सगळे वाढले होते बा आपले. त्याच्यामध्ये आपलं भात काय तुमचं अमकं तमकं बेसन मग ते काय करायचं, वाढणार आणि अगोदर बेसन वाढलं. अर्धं जेवण झालं तरी बेसनच वाढायचं आणि अर्धा जेवणाच्या नंतर श्रीखंड. मग त्याने पाहिलं बेसन खाल्लं असेल तर त्याला श्रीखंड वाढायचं नाही. त्याने पाहिलं म्हटलं बेसन तसंच आहे, श्रीखंड खाण्याची इच्छा आहे. लगेच श्रीखंड वाढायला लागलं तर बेसन कुठं लावलं, द्रोणाखाली लावलं. एक गोष्टी काय झाली आणि श्रीखंड काय करा. ते वाढणारे लोक असतात ना, काही काही ठिकाणी 3 प्रकारचा भात असतो, पांढरा भात, साधा, पुढे कोणता भात, अरे संगीत भागाचा, दुसरा साखर भात. तेव्हा साखर भात काय तुमचा मधला भात, मसाले भात. पांढरा भात खाल्ल्याशिवाय मसाले भात वाढायचा आणि पांढरा भात तर खाल्ला नाही आणि मसाला भात त्याची इच्छा आहे म्हणजे मसाला भात असा बाजूला ठेवला. एक बाजूला करायचं, एकाला काय करायचं. एक वृत्ती जात असते, दुसरी वृत्ती हे कोणामुळे कळायला का, ज्याच्यामुळे कळते त्याला कुठं असतं समजा ते पाहिजे आहे.
संदायोग केला वृत्तीनाम भावाभावाचे भाषित आहे. एक वृत्ती जाऊन दुसरी उत्पन्न करणे याचं प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते. निर्विकार येण्याचं कुठंच किन स्वरूप आहे. कोणताही विकार आहे काय न जाये ते म्रियते वा कदाचित आहे का नाही. तिथं कोणता तरी विकार आहे. सोनं किती दिवस जरी गेलं तरी जसंच आहे. इतर राहत असते का. ते लाकडामध्ये सुद्धा साग असतो पाहतो जसंच आहे. किती वर्ष जरी गेले तरी असं. तर ज्ञानेश्वर महाराजाच्या नाही पांडुरंगाच्या देवळामध्ये तुम्ही गेले तर जो अष्टकोनी मंडप आहे ना त्याच्यात उंच उंच सागाचं काय जसंच आहे. त्यात काय तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काय नाही अविनाशी होतात वेद्य येणं. कोणी त्याचा नाश करू शकत. त्याला कोणतं चैतन्य हे बरं त्याला कुटस्थ असं म्हणतात. कोणतं दीप आहे मग कुटस्थ म्हणजे कोण. एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती उत्पन्न होते. हे ज्याच्या योगाने प्रकाशन केलं जातं ते त्याला कुटस्थ असं म्हणतात. आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे त्याचा विचार कधी करत